Every 4-5 minutes, one woman is getting diagnosed with breast cancer. त्यावेळेस आपण ब्रेस्ट कॅन्सर म्हणतो, त्यावेळेस व्हॉट डू वी रिली मीन आणि त्याचं कारण काय होतं, कशामुळे हा आजार उद्भवतो, कशामुळे याची लागण होते. कुठलाही कॅन्सर आपण म्हटलं की एक पेशींची अनियंत्रित वाढ, अनकंट्रोल्ड ग्रोथ ऑफ सेल्स इज अ कॅन्सरस ग्रोथ. करेक्ट. आणि ब्रेस्टमध्ये अशी वाढ झाली की त्याला आपण ब्रेस्ट कॅन्सर म्हणतो. आता ती कशामुळे होते म्हटलं तर आपण स्टॅटिस्टिकली पाहता रिस्क फॅक्टर्स ज्याला म्हणतो ते आहेत की आपण म्हणतो आणि हे ऐकलेले असतात आपण की अरे जेनेटिक कारणं असू शकतात काही केसेसमध्ये, लाईफस्टाईल फॅक्टर्स असतात की लेस ॲक्टिव्हिटी, एक वजन जास्ती असणं, हॉर्मोन्सचं मेनोपॉज नंतर यूज होणं, महिलांना प्रेग्नन्सी नाही राहिली 30शीपर्यंत, ब्रेस्ट फीडिंग नाही केलं, अशी कारणं आपण ऐकलेली असतात ब्रेस्ट कॅन्सरच्या रिस्क फॅक्टर्समध्ये. हे नॅरेटिव्ह कुठेतरी मिसलिडिंग व्हायला लागतं. म्हणजे हे आपण सगळ्यांनीच ऐकलेलं असतं. पण होतं काय, त्यामुळे महिलांना असं वाटायला लागतं की ह्याची कोरॉलरी त्यांना असं वाटतं की म्हणजे मला 2 मुलं आहेत, ती 30च्या आत झाली, मी ब्रेस्ट फीडिंग पण करते, मला फॅमिली हिस्ट्री नाही आहे, म्हणजे मला ब्रेस्ट कॅन्सर होणार नाही. हे सत्य नाही आहे. दीज आर स्टॅटिस्टिकल रिस्क फॅक्टर्स. म्हणजे 1000 बायका असतील ज्यांच्यातल्या काहींनी ब्रेस्ट फीड, म्हणजे सगळ्यांनी ब्रेस्ट फीड केलं आहे आणि 1000 बायका आहेत ज्यांनी नाही केलं आहे, तर त्याच्यात थोडं फ्यू पर्सेंटचं डिफरन्स आहे. पण असं फुल प्रूफ लाईफस्टाईल, फुल प्रूफ जेनेटिक्स हे आज नाही आहे, त्याला काही निवारक लस नाही आहे. त्यामुळे ब्रेस्ट कॅन्सर म्हटलं किंवा कुठलाही कॅन्सर अल्टिमेटली तुमच्या पेशीच्या लेवलला, DNA लेवलला होणारा एक ॲक्सिडेंट आहे आणि तो कोणालाही होऊ शकतो. त्यामुळे एखाद्या महिलेला झाला कॅन्सर की तुला का झाला, मग तू काही खाल्लं वेगळं का, तू वेगळं काही केलंस का, हे प्रश्न विचारणं इज वेस्टफुल. म्हणजे कॅन्सर हा आपल्या समाजात आज आहे, असणार आहे आणि नाव वी हॅव टू थिंक अबाउट इट बियॉन्ड की तो का झाला, ह्यालाच का झाला, आत्ताच का झाला, हे विचार करण्यापेक्षा आहे आपल्या समाजात वाढत आहे कॅन्सर आणि आता हाऊ डू वी प्रिपेअर अ सेल्स ॲट अ कम्युनिटी लेवल टू फेस दिस विदाउट स्टिग्मा. दॅट इज द पॉईंट ऑफ द डिस्कशन. ब्रेस्ट कॅन्सरच्या बाबतीत स्पेसिफिकली जेनेटिक्स किती जास्त मॅटर करतात, कारण तसं बघायला गेलं तर आता खूप लार्ज पॉप्युलेशनला ब्रेस्ट कॅन्सरची हिस्ट्री आहे. म्हणजे आईला हिस्ट्री आहे, मावशीला हिस्ट्री आहे, मॅटर्नल फॅमिलीमध्ये कुणाला तरी हिस्ट्री आहे. अशा लोकांनी खरंच कितपत घाबरायला पाहिजे ब्रेस्ट कॅन्सरला, की काय काळजी घ्यायला पाहिजे? मग जेनेटिक किती मॅटर करतं? 85% ब्रेस्ट कॅन्सर हे अनुवंशिक नसतात. म्हणजे नसतात. त्यामुळे एखाद्या महिलेला जेव्हा कॅन्सर होतो ती तिच्या कुटुंबियांमधली, फॅमिलीमधली पहिलीच व्यक्ती असते जिला कॅन्सर झालेला आहे. आणि त्यामुळे हा समज की मला एखादी गाठ आहे पण मला फॅमिली हिस्ट्री नाही म्हणजे ही कॅन्सरची नसणार, हा एक मोठा गैरसमज आहे. आणि कित्येक महिला अशा असतात की काहीतरी फॅमिली हिस्ट्री असते पण असं वाटतं की अरे फक्त वडिलांच्या बाजूची हिस्ट्री आहे तर ती सिग्निफिकंट नाही आहे. तसं नाही आहे. 50% ऑफ युअर जेनेटिक्स वडिलांच्या बाजूने येतं. त्यामुळे जेव्हा फॅमिली हिस्ट्रीविषयी आपण चर्चा करतो एक तर दोन्ही बाजूची फॅमिली हिस्ट्री महत्त्वाची आहे. आणि 5 ते 10% ब्रेस्ट कॅन्सर मात्र क्लिअर कट जेनेटिक इनहेरिटेबल जेनेटिक डिफेक्ट्समुळे होऊ शकतात. आणि अशा काही फॅमिलीज आहेत जिथे, आणि त्याचा संशय कधी येतो की आईला ब्रेस्ट कॅन्सर होता किंवा आईला नाही पण मावशीला होता, मावशीच्या मुलीला ब्रेस्ट कॅन्सर होता किंवा ओव्हरियन कॅन्सर होता. यंग एजमध्ये होणारे कॅन्सर्स, एक विशेष प्रकारचं ट्रिपल नेगेटिव्ह ब्रेस्ट कॅन्सर, एखाद्या महिलेला दोन्ही बाजूला ब्रेस्ट कॅन्सर झाला आहे किंवा त्याच व्यक्तीला ब्रेस्ट कॅन्सर झाला आहे पण आधी ओव्हेरियन कॅन्सर पण होता. या अशा सगळ्या केसेस ज्या आहेत तिथे अनुवंशिक काहीतरी कारण असण्याची शक्यता जास्ती असते. म्हणजे एखाद्या फॅमिलीमध्ये जास्त मल्टिपल लोकांना कॅन्सर हिस्ट्री असेल तर तसा संशय येतो आणि मग त्या व्यक्तींनी जेनेटिक काउन्सिलिंगसाठी आलं पाहिजे. म्हणजे जेनेटिक काउन्सिलिंग केल्यानंतर मग त्या फॅमिलीजला आम्ही जेनेटिक टेस्टिंग ऑफर करतो आणि मग त्याच्यात एक डिटेल त्याचं डिस्कशन व्हायला पाहिजे की कोणाचं टेस्टिंग केलं पाहिजे आणि ते टेस्टिंगचा रिपोर्ट जर पॉझिटिव्ह आला तर काय केलं पाहिजे, नेगेटिव्ह आला तर काय केलं पाहिजे. आणि there's no गुड बॅड रिपोर्ट, युअर जीन्स आर व्हॉट युअर बॉर्न विथ, बट नोईंग अबाउट दॅट शुड बी, तुम्हाला त्याच्यातून काहीतरी सकारात्मक पॉझिटिव्हली करता यायला पाहिजे. आणि असं नाही की ते होणारच आहे तर आता मी काय आधी जाणून काय करू, तसं नाही आहे. आजच्या तारखेला आपण ती रिस्क कमी करू शकतो. आता तुम्ही अँजेलिना जोलीचं बोलला तर अँजेलिना जोली स्वतःला ब्रेस्ट कॅन्सर नव्हता, त्यांच्या आईचं टेस्टिंग केलेलं होतं इन द कॉन्टेक्स्ट ऑफ जो त्यांना ब्रेस्ट कॅन्सर होता आणि मग तोच जीन त्यांच्यामध्ये इनहेरिट झाला आहे हे जेव्हा कळलं. आणि एखाद्या व्यक्तीला जर माहिती आहे मला 60 ते 80% रिस्क असू शकते ब्रेस्ट कॅन्सर होण्याची आणि ती रिस्क मी कमी करू शकते आणि इट्स नॉट अ रिमूव्हल, इट्स अ रिप्लेसमेंट ऑफ द ब्रेस्ट ग्लँड जी आपण आजच्या तारखेला करू शकतो की वरचं त्वचेचं आवरण तसंच ठेवून, म्हणजे ज्याला निपल स्किन स्पेअरिंग मॅस्टेक्टमी म्हणतात.
आणि आतला ग्लँड काढून जो कॅन्सर म्हणजे निर्माण करण्याची ज्याच्यात रिस्क आहे तो ग्लँड काढून त्याच्या जागी इम्प्लांट किंवा फ्लॅपनी रिकन्स्ट्रक्शन करतो की त्याच ऑपरेशनमध्ये एक नवीन ब्रेस्टची पुनर्रचना त्याच्यात होते. आणि ही प्रिव्हेंटिव्ह जी मॅस्टेक्टमी आहे त्याच्यात हे इमिडिएट रिकन्स्ट्रक्शन करता येतं. नुसतं प्रिव्हेन्शनमध्ये नाही, अगदी ट्रीटमेंटमध्ये पण आम्ही या सर्जरीज आजच्या तारखेला करत आहोत. त्यामुळे असं घाबरण्यासारखं किंवा असं तुम्ही मग कधी खूप रूपांतर होणार आहे त्या महिलेचं कॅन्सरमुळे किंवा ह्या प्रिव्हेंटिव्ह सर्जरीजमुळे असं आता राहिलेलं नाही आहे. पण जेनेटिक्सची ज्यांना रिस्क आहे, म्हणजे तुमचा प्रश्न होता की आता एखाद्याला असेल फॅमिली हिस्ट्री तर काय करायला पाहिजे, तर ॲज अ फर्स्ट स्टेप ह्याच्यात ज्यांना अनुभव आहे अशा ब्रेस्ट सर्जनना, ऑन्कॉलॉजिस्टना, जेनेटिक काउन्सिलरना भेटा आणि मग जेनेटिक काउन्सिलिंग नंतर टेस्टिंग करा. म्हणजे ही अशी टेस्ट नाही की जाता येता लॅबमध्ये जाऊन मी ब्लड देऊन आले आणि माझी जीन टेस्ट करून आले. त्याचं प्रॉपर काउन्सिलिंग करून मगच टेस्टिंग करायला पाहिजे. भारतात किती प्रेव्हलंट आहे, कारण तसा ब्रेस्ट कॅन्सरबद्दल बोललं जातं आणि आजूबाजूला दिसतं, पण नक्की किती लोकांमध्ये आढळतो आपल्याला आणि किती जणांचं अर्ली डिटेक्शन होतं आहे? आता भारतामध्ये ॲक्च्युली असं म्हणजे 2 ते 2.25 लाखाच्या आसपास केसेस दरवर्षी आढळतात. दरवर्षी. म्हणजे आपण असं स्टॅटिस्टिकली लोक म्हणतात एव्हरी 4-5 मिनिट्स वन वुमन इज गेटिंग डायग्नोज्ड विथ ब्रेस्ट कॅन्सर. आता आणि तर 20 ते 25 महिलांमागे एखाद्या महिलेला ब्रेस्ट कॅन्सर होण्याची रिस्क ही भारतीय महिलांमध्ये आपण म्हणतो. म्हणजे वेस्टर्न स्टॅटिस्टिक्समध्ये तुम्ही ऐकलं असेल 1 in 8. हो. आपली रिस्क तेवढी नाही आहे असं आपण म्हणतोय, पण आपला डेथ रेट वेस्टर्न सोसायटीजपेक्षा जास्ती आहे. बरं. आणि हे थोडं म्हणजे हे बदललं गेलं पाहिजे. कारण ब्रेस्ट कॅन्सरची संख्या कमी असताना ब्रेस्ट कॅन्सर डेथ्स जास्ती होणं हे ॲक्सेप्टेबल नाही आहे. त्याचं कारण काय? आणि लेट डायग्नोसिस, इनकम्प्लीट ट्रीटमेंट्स, इनकरेक्ट ट्रीटमेंट्स. आणि त्यामुळे दिस इज वॉट वी हॅव टू, म्हणजे आता कम्युनिटी लेवलला आपल्याला ही जागरूकता आणायची की ब्रेस्ट कॅन्सरचं निदान हे प्राथमिक अवस्थेत झालं तर तो पूर्णपणे क्युअर होऊ शकतो. आणि योग्य उपचार, योग्य कॅन्सर तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली केले तर हा आजार पूर्णपणे बरा होऊ शकतो. सो त्याच्यासाठी तुमची आम्हाला इथे मदत होते, दॅट आय एम हॅपी अबाउट. प्रत्येक ब्रेस्टमधली गाठ कॅन्सरस असते का? आणि जर डायग्नोज करायचं असेल ब्रेस्ट कॅन्सरला तर त्याची काय प्रोसेस असते? ब्रेस्ट कॅन्सरची जी लक्षणं, आता मी जर सांगितलं की ही 4 लक्षणं आहेत तर असं कोणीच निग्लेक्ट करणार नाही ना. आपण असं एक्सपेक्ट करतो की ही लक्षणं तुमची आहेत तर तुम्ही डॉक्टरकडे जालच. बरोबर. पण ब्रेस्ट कॅन्सरची जी लक्षणं आहेत आणि ब्रेस्ट कॅन्सर नसणारे जे ब्रेस्टचे इतर विकार आहेत जे त्याच्यापेक्षा कॉमन आहेत, म्हणजे सिस्ट्स आहेत, फायब्रोएडेनोमाज आहेत, त्याच्यातही गाठी होतात. आणि कॅन्सरस असणारा टिश्यू पण गाठीसारखा वाटू शकतो, दाटीसारखा वाटू शकतो. आता इतर लक्षण आपण म्हटलं की बाबा निपलमधनं काहीतरी स्त्राव होणं. आता तो स्त्राव कुठला नॉर्मल डिस्चार्ज आहे, कुठला ॲबनॉर्मल डिस्चार्ज आहे हे तुम्हाला क्लिनिकल एक्झाम करूनच समजणार आहे. आता कोणाला ब्रेस्टच्या अवतीभोवती म्हणजे निपलच्या आजूबाजूला काहीतरी रॅश, अगदी एक्झिमासारखी दिसणारी रॅश असू शकते. एक्झिमाही असू शकतो, पण पॅजेस डिझीज नावाचा एक ब्रेस्ट कॅन्सरचा प्रकार असतो तोही असू शकतो. तर काही म्हणजे असं त्वचेला लाली येणं, खडबडीतपणा येणं, दाटी येणं हे कॉमन ब्रेस्ट इन्फेक्शनचंही लक्षण असू शकतं, इन्फ्लॅमेटरी ब्रेस्ट कॅन्सरचंही लक्षण असू शकतं. त्यामुळे महिलांनी हे लक्षात घ्यायला पाहिजे की ब्रेस्ट कॅन्सरचं निदान घरी करणं तुमचं काम नाहीच आहे. तुम्हाला काहीतरी अनियमितता जाणवली ना, तुम्ही ब्रेस्ट स्पेशलिस्टकडे जा आणि त्यांना निदान करू दे. मग त्या निदानात आम्ही काय करतो तर ॲज अ फर्स्ट स्टेप एक प्रॉपर क्लिनिकल एक्झाम, त्याला काही सबस्टिट्यूट नाही आहे. म्हणजे कित्येक वेळा अशी काही लक्षणं असतात की ब्लडी निपल डिस्चार्ज आहे, महिलेचा मॅमोग्रॅम नॉर्मल येतो, सोनोग्राफी नॉर्मल येते, पण म्हणून तिला घरी जा असं नाही सांगत आपण. त्यांना काहीतरी त्याचं फर्दर वर्कअप लागणार आहे. आणि कित्येक वेळा क्लिनिकल एक्झामवर अशाही गोष्टी पिकअप होतात ज्या कधी कधी मॅमोग्राफीवर मिस होतात. पण एकदा क्लिनिकल एक्झाम झाली की त्यानंतर नुसतं चाचपडून बघून अगदी कोणीही एक्सपर्ट तुम्हाला सांगू नाही शकत की ही गाठ कॅन्सरची आहे का नाही. म्हणजे कित्येक वेळा महिलांना मी विचारतो, अरे तुम्ही डॉक्टरनं दाखवलं नाही का, 6 महिने गाठ आहे? नाही, मी दाखवलं, 3 महिन्यापूर्वी दाखवलं. डॉक्टरांनी म्हणजे स्पर्शाला त्यांना वाटलं की ती साधीच गाठ असेल. पण ह्याची ॲक्युरेसी किती आहे? म्हणजे नुसतं फिजिकल एक्झामवरती तुम्ही एखाद्या महिलेला यू कॅनॉट स्वेअर ऑन समबडीज लाईफ की हे दिस इज नॉट अ कॅन्सर विदाऊट डुईंग अप्रोप्रिएट टेस्ट. तर योग्य मग तपासण्या कुठल्या, तर सहसा 40 नंतर आम्ही एक प्रॉपर डिजिटल मॅमो टोमो
टोमोसिंथेसिस हा एक मॅमोग्राफीचा ॲडव्हान्स्ड ही पद्धत आहे. आणि 40च्या आतल्या महिलांना सहसा पहिली टेस्ट म्हणजे ब्रेस्टची सोनोग्राफी. त्याच्यावरती मग हे कळतं की त्या गाठीचं स्वरूप काय आहे, एक गाठ आहे का अनेक गाठी आहेत, गाठ जर कॅन्सरस वाटत असेल त्याची ठेवण, तर त्याचं काही काकेमधल्या ग्लँड्समध्ये पसर झालं आहे, ही सगळी माहिती आम्ही आधी मिळवतो. एक असा रोड मॅप त्याच्याने आम्हाला मिळतो. आणि मग त्यावरती डिसाईड होतं की आपल्याला बायोप्सी करायला लागणार आहे का. म्हणजे कुठलीही गाठ असेल तर त्याचं निदान करण्यासाठी जी सगळ्यात महत्त्वाची टेस्ट आहे ती म्हणजे बायोप्सी. बायोप्सी एक सुईची तपासणी आहे. लोकल ॲनेस्थीजियाखाली 5-10 मिनटात ती OPDमध्ये क्लिनिकमध्ये होते. त्यासाठी जनरल ॲनेस्थीजिया, ऑपरेशन, टाके हे काहीच लागत नाही. म्हणजे स्पेशलाइज सुईच्या तपासणी, म्हणजे एक सुईची तपासणी असते, त्याला कोर बायोप्सी असं म्हणतात. एक जुनी तपासणी असायची जी FNAC म्हणतो आपण, ती आता सहसा नाही करायला पाहिजे ब्रेस्टमध्ये, अजूनही काही लोक करतात. पण कोर बायोप्सी इज द करेक्ट बायोप्सी टेस्ट. आणि सोनोग्राफीच्या मार्गदर्शनाखाली ती अचूकपणे करेक्ट एरिया सॅम्पल झाला पाहिजे. माझ्याकडे असंही झालं की एखादी महिला आली, बायोप्सी केली आहे, पण सोनोग्राफीचं मार्गदर्शन नाही वापरलं आहे, त्याच्यात कॅन्सर मिस झाला आहे आणि 2 वर्ष गाठ वाढते, सगळे डॉक्टर रिपोर्ट बघून म्हणतात की हे नॉर्मल आहे की. ओके, सोनोग्राफीवरती लोकेट झालं पाहिजे आणि मग बायोप्सी. त्याच्या मार्गदर्शनाखाली इमेज गायडेड बायोप्सी आपण करतो फॉर हायर ॲक्युरेसी टार्गेटिंग कुठल्याही गाठीचं. आणि मग त्या बायोप्सीच्या रिपोर्टवरनं ठरतं की एखादी गाठ कॅन्सरस आहे किंवा नाही. 80% गाठी ॲक्च्युली कॅन्सरच्या नसतात, मात्र ते तुम्हाला घरी नाही ठरवायचं. की काय होतं की म्हणजे एव्हरी ब्रेस्ट लंप इज नॉट कॅन्सर, बट एव्हरी ब्रेस्ट लंप नीड्स अटेन्शन. हे ग्रुप म्हणजे विसरायला नाही पाहिजे. म्हणजे ॲक्च्युली त्याच्यावरती जायचं होतं, कारण बऱ्याचदा असं म्हटलं जातं की कोणतीही गाठ दुखती आहे ना, मग ती कॅन्सरची नसेल, दुखली नाही तर मग घाबरतात बाबा कॅन्सर असेल. असं काही कोरिलेशन आहे का? सो कॅन्सरची गाठ सहसा दुखत नाही हे सत्य आहे. आणि हा एक डिसॲडव्हान्टेज आहे, कारण आपला गुडघा दुखतो, आपल्याला चालता येत नाही आहे, कामाला जाता येत नाही आहे, तर आपण डॉक्टरला दाखवतो, गोळ्या घेतो, त्याचं काहीतरी करतो. एखादी काहीतरी ब्रेस्टमध्ये दाटी आहे, किरकोळ छोटी गाठ आहे, त्याचा काही त्रास नाही आहे, मग असा कॅन्सर नावाचा भयानक रोग आपल्याला नसणार आहे असं लोकांना वाटतं. आणि हा मोठा गैरसमज आहे. आता ह्याचे उलटे कोरॉलरी बरोबर नाही आहे की म्हणजे कॅन्सरची गाठसुद्धा दुखू शकते, कॅन्सरची गाठ अगदी गोल गरगरीत हलणारी सुद्धा असू शकते. त्यामुळे नुसतं फिजिकल एक्झामवरती ठरवायला कुठल्याच महिलेसाठी म्हणजे असं नाही पाहिजे की बघितलंय, चाचपडून बघितलंय, हालतंय, दुखत नाही आहे, असं आहे तसं आहे म्हणून कॅन्सर नाही आहे. त्याचं व्यवस्थित म्हणजे निदान करण्याची पद्धत आता इतकी सोयीस्कर आहे, तर त्याचे जे काही टप्पे आहेत ते पूर्ण करणं गरजेचं आहे.